आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते। संध्याकाळी 6:10 ते रात्री 8:40 लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त। लक्ष्मीपूजनामुळे आज शेअर बाजार बंद। आज केवळ विशेष मुहूर्त ट्रेडिंग होणार। दुपारी 1:45 ते 2:45 दरम्यान मुहूर्त ट्रेडिंग होणार। उद्या ट्रेडिंग बंद असणार। गुंतवणूकदारांकडून सोने चांदीमध्ये मोठी गुंतवणूक। धनत्रयोदशीला सोने आणि चांदीची 60,000 कोटी रुपयांची विक्री। सोन्याचा दर 1,30,000वर तर चांदी 1,80,000वर। दिवाळीनिमित्त राहुल गांधींनी तयार केले बेसनाचे लाडू आणि इमरती। दिल्लीतील स्वीट शॉपमध्ये बनवली मिठाई। व्हिडिओ पोस्ट करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा। राज ठाकरे यांनी नातू कियानसोबत साजरी केली दिवाळी। फटाके फोडत मोठ्या उत्साहामध्ये दिवाळी साजरी। अमित ठाकरेंनी व्हिडिओ केला पोस्ट। दिवाळीनिमित्त जागोजागी किल्ल्यांची उभारणी। भिवंडीतील कासाराळी येथील मुलांनी साकारला रायगड किल्ल्याचा हुबेहूब देखावा। किल्ला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। शिवाजी पार्कमध्ये दिवाळीनिमित्त रंगीत दिव्यांची रोषणाई। फटाक्यांच्या आतषबाजीचे सुंदर दृश्य कैद। चंदीगडमध्ये दिवाळीचा उत्साह। शास्त्री मार्केट परिसरात रोषणाई। दिल्लीतील संसद मार्ग पोलीस स्टेशन परिसर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळला। देशभरात दिवाळी सणाचा उत्साह। दिल्लीच्या इंडिया गेटवर तिरंग्याची विद्युत रोषणाई। श्रीनगरमध्ये दिवाळीचा उत्साह। लाल चौक परिसर विविध रंगांच्या दिव्यांनी उजळून निघाला। कोल्हापुरात अंबाबाई देवीची विशेष अलंकारिक पूजा। नरकासुराचा वध रूपात बांधली अलंकार पूजा। बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणींनी घेतली दिवाळीनिमित्त पालिका कर्मचाऱ्यांची भेट। भूषण गगराणींच्या अचानक भेटीमुळे कामगारांना आनंद। गडचिरोलीतील अल्लापल्लीच्या श्रीराम मंदिरात दीपोत्सव। राष्ट्र सेवा समितीच्या वतीनं दीपोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार। यावेळी भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। सोलापुरात आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्टिव्ह मोडवर। आज कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। राजभवनमध्ये राज्यपालांचे प्रबंधक म्हणून निशिकांत देशपांडे यांची नियुक्ती। अप्पर जिल्हाधिकारी म्हणून देशपांडेंना पदोन्नती। ठाकरे सगळीकडे पराभूत होणार, त्यामुळे आतापासून कारणं शोधतायत। सगळे एकत्र येत मतदार यादी यावर बोलतात। अंतिम मतदार यादी जाहीर केल्यावर हरकती घ्या। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरे बंधूंवर टीका। दिवाळी सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांचे मनोमिलन अशी चर्चा। एका कार्यक्रमात संजय शिरसाट आणि अंबादास दानवे एकत्र। राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सत्ताधारी विरोधकांची एकत्र दिवाळी। राज ठाकरेंच्या विधानाला अबू आझमींचा पाठिंबा। मतदार यादीतून बोगस मतदार वगळण्याची मागणी। महाराष्ट्रातील विरोधी पक्ष 1 नोव्हेंबरला निदर्शनं करणार। अबू आझमी यांची प्रतिक्रिया। बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम। थोडं बोललो तर राजकीय नेत्यांना झोंबलं, मात्र शेतकऱ्यांचा विचार कधी केला का? बच्चू कडू यांचं आमदारांविषयी वादग्रस्त वक्तव्य। कुठल्या हिशोबाने वाढवण वाईट आहे? हे उद्धव ठाकरेंची भाषा का बोलत आहेत? नितेश राणे यांचा सवाल। राज ठाकरेंनी सगळ्या मतदार याद्या मोहल्ल्यावर जाऊन तपासाव्यात, राणेंचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेचा 25 तारखेला मुंबईत मेळावा। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा। उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन। उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडा दौऱ्यावर जाणार। मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद। शेतकऱ्यांसोबत भेटी आणि पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठका। देशाचा सेक्युलरिझम नष्ट करण्याचे काम भाजप करते। शुक्रवारी जुम्माचा दिवस असल्याने नमाज पठण
3 मिनिटांच्या नमाजमुळे इतका त्रास का? वारिस पठाण यांचा भाजपाला सवाल. हिंगोलीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक. आमदार राजू नवघरे यांनी निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी साधला संवाद. नार्वेकरांचा अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय चुकीचा, याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित. याचिकेवर 12 ते 13 नोव्हेंबरला सुनावणी होणार. ॲडव्होकेट असीम सरोदेंचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल. पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर प्रकाश आंबेडकरांकडून ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाईची मागणी. परभणीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक. राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक. उकाड्याने हैराण मुंबईकरांना अखेर दिलासा मिळणार. गुरुवारपासून थंडीची सुरुवात होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. मुंबईतील कूपर रुग्णालयात औषधांचा तुटवडा. गेल्या 6 महिन्यांपासून रुग्णालयात आवश्यक औषधं उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी औषधालयात जावं लागतंय. जेईई मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर. परीक्षेचं पहिलं सत्र 21 ते 30 जानेवारी दरम्यान तर दुसरं सत्र 1 ते 10 एप्रिल दरम्यान होणार. अनंत अंबानी सपत्नीक महाबळेश्वरमध्ये दाखल. दिवाळी साजरी करण्यासाठी रिलायन्स बंगल्यावर आल्याची माहिती. तुळजाभवानी देवी मंदिरासाठी 18 कोटींचा निधी. तुळजाभवानी मंदिर विकासासाठी आवश्यक भूसंपादनासाठी निधी मंजूर. धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी वर्ग. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुण्यातील शनिवार वाड्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला. परभणीत पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप. माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्याकडून विद्यार्थ्यांना मदत. अंधारमय रस्त्यांवर पुन्हा उजेड. प्राध्यापक मलिक पटेल यांचं कार्य कौतुकास्पद. अमरावतीच्या नूरनगर परिसरात दीर्घकाळ बंद असलेली वीज व्यवस्था प्राध्यापक पटेल यांनी स्वखर्चाने सुरळीत केली आहे. ऐन दिवाळीतच सांगली शहरात पाण्याचा ठणठणाट. संतप्त सांगलीकरांचं पाणीपुरवठा कार्यालयासमोर आंदोलन. प्रशासनाकडून शहराचा पाणीपुरवठा बंद. पुण्याच्या वाघोलीत कंत्राटी सफाई कामगारांचं काम बंद आंदोलन सुरू. दिवाळीची 10,000 आगाऊ रक्कम न दिल्याने आंदोलन. एकूण 137 कामगार आंदोलनात सहभागी. छत्रपती संभाजीनगरातील कन्नडमधील उपोषणकर्त्याने पालकमंत्र्यांच्या घरी घेतलं उपोषण मागे. शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी गेल्या 10 दिवसांपासून उपोषण सुरू होतं. अमरावती नवसारी परिसरात नागरी वस्तीजवळ कचऱ्याचे ढिगारे. नागरिकांच्या आरोग्याला धोका. संतप्त नागरिकांनी केला रास्ता रोको. तामिळनाडूसह दक्षिण भारतातील 3 राज्यात मुसळधार पाऊस. चेन्नईतील रस्ते धावपट्ट्या पाण्याखाली. केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता. 10हून अधिक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी. वाशीमध्ये झेंडू फुलांच्या उत्पादनात घट. दरातही घसरण. शेतकऱ्यांवर दुहेरी संकट. जीवाश्म इंधन जाळणे थांबवा. बांबूंवर वीज तयार करा. बीडच्या दौनापुरात पाशा पटेलांचं प्रतिपादन. शेतकरी मेळाव्यात नैसर्गिक शेती आणि बांबू लागवडीवर भर. 70 शेतकऱ्यांना हेक्टरी 7 लाखांच्या अनुदानाची मंजुरी पत्रे. देश नक्षलवादी दहशतीपासून मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. सुरक्षा दलाचं पंतप्रधान यांनी केलं कौतुक. अंदमान आणि निकोबारमध्ये चक्रीवादळाचा धोका निर्माण. नागरिकांना सतर्क राहण्याचं स्थानिक प्रशासनाचं आवाहन. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा दिला इशारा. तामिळनाडूमध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची भरती. 2708 पदांसाठी भरती. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 49% महिलांवर उपचार. स्त्रियांचा वाढता सहभाग. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचा अहवाल.
मुहूर्त ट्रेडिंगपूर्वी निफ्टीने 114 अंकांची वाढ नोंदवली. सेन्सेक्स 312 अंकांनी वधारला. आज बाजार अस्थिर राहतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे मालिका पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात 3 दिवसांचा विश्रांतीचा कालावधी. दुसरा सामना 23 ऑक्टोबर रोजी होणार. वसई पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात तरुणांची हुलडबाजी. तरुणांनी पालिकेच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये फटाके फोडले. या परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्याची नागरिकांची मागणी. अकोल्याच्या तुलंगा खुर्दमध्ये जावयाचा संताप. सोयाबीन सुडीला लावली आग. सासूच्या 40,000च्या सोयाबीनचं नुकसान. पोलिसांनी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय. परभणीच्या देवी संस्थान इटोली परिसरात तरुणीवर सामूहिक अत्याचार. विकृतांनी पीडित मुलीचा व्हिडिओ बनवल्याची माहिती. संशयित 6 आरोपी अटकेत. जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. हिंगोलीत व्यापाऱ्याला 2 जणांकडून मारहाण. क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्याची माहिती. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. मुंबईच्या विलेपार्लेमध्ये वृद्धाची 1 कोटींची फसवणूक. सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून फसवणूक. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. यवतमाळच्या बाभुळ गावात 2 घरात चोरी. घरात मुंगीच्या औषधाचा स्प्रे मारून मुद्देमाल पळवलाय. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. कल्याणमध्ये 2 पोलीस स्टेशनमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. कारवाईत पोलीस निरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबलला लाच घेताना अटक. गोरेगावमध्ये साईटवरील कामगाराची चोर समजून हत्या. सर्व आरोपींना अटक. पोलिसांनी 4 विरोधात गुन्हा नोंदवला. छत्रपती संभाजीनगरात ऐन दिवाळीत 2 गटात क्षुल्लक कारणावरून हाणामारी. बाजारपेठेत खरेदी दरम्यान किरकोळ कारणावरून मारहाण. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नांदेडमध्ये बस आणि एसटी बसचा अपघात. अपघातात 8 जण जखमी. धुळ्याच्या देवपुरात 46 वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या. कुटुंबातील सदस्य बाहेरगावी असल्याने 3 दिवसांपासून मृतदेह घरात पडून परिसरात दुर्गंधी. घटनेचा अधिक तपास देवपूर पोलीस करत असून आत्महत्येचं कारण अस्पष्ट. भटक्या श्वानाच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. जालन्यातील यशवंतनगर भागातील घटना. तपास पूर्ण झाल्यावरच निश्चित चिमुकलीचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होणार. अमरावतीमधील प्रतीकनगर 7 बंगला परिसरात बिबट्याचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा. नागरिकांची मागणी. सातारा कास रोडवर 4 चाकी गाडीचा अपघात. अपघातात 2 जण जखमी. जखमी शासकीय रुग्णालयात दाखल. अकोल्यात अनियंत्रित कार थेट फुटपाथवर. महिलांच्या दिवाळी साहित्यांचं नुकसान. प्रसंगवधानाने महिलांनी बाजूला होत आपला जीव वाचवला. मात्र 2 जण जखमी. मुंबईत भाऊबीजसाठी बेस्टच्या जादा गाड्या. विविध बस मार्गावर एकूण 134 अतिरिक्त बस गाड्या चालवण्यात येणार. एमपीएससीच्या सचिवपदी जगन्नाथ विरकर यांची नियुक्ती. एमपीएससीच्या सचिवपदी पुन्हा एकदा प्रतिनियुक्तीने नेमणूक. दसरा दिवाळी निमित्त वाहन विक्रीला जोर. ऑक्टोबर महिन्यामध्ये आतापर्यंत 18,500 वाहनांची विक्रमी विक्री. एकूण 400 कोटींची उलाढाल. हाँगकाँगच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात. विमान धावपट्टीवरून घसरून समुद्रात कोसळलं. अपघातात 2 जणांचा मृत्यू. दिवाळीतील पहिल्या 3 दिवसातच मुंबईत आगीच्या 25 घटना. घटनांमध्ये एकाचा मृत्यू. 3 जण गंभीर जखमी. रणजित कासलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. रणजित कासलेंना गुजरात पोलिसांनी लातूर येथून ताब्यात घेतलं. भाजपचे मामा राजवाडे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल. विनयभंग खंडणीसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
शनिवारवाड्यात मनाई असतानाही नमाज पठण करणाऱ्या 3 अज्ञात महिला अटकेत. विरोधात विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल. बीडच्या वडवणी येथे धर्मांतराचा प्रयत्न, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतला आक्षेप. वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये कोर्ट मॅरेजच्या नावाखाली फसवणूक, 3 महिलांची 3,86,000ची फसवणूक. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महिला पोलीस कर्मचाऱ्याला दिली धमकी, दोघांवर हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल. हिंजवडीत अजित पवारांचे निकटवर्तीय धनंजय विनोदेंच्या मुलावर हल्ला, हॉटेलचे भाडे मागण्यासाठी गेल्यामुळे भाडेकरूंनी केली मारहाण. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.